नमस्कार मित्रांनो, आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करतोय. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, हे बघा आमच्या कुंभवडे बानेवाडीमध्ये आज ललित मोंडे आणि विपुल मोंडे यांच्या घरी सत्यनारायणाची महापूजा इकडचा भाग मी तुमका पूर्ण दाखवणार आहे. व्हिडिओत आहे तुम्ही बघू शकता. धन्यवाद. हे बघा यांची आज लग्नाची पूजा इकडे आणि हे पूजेसाठी बसणारी जोडपी आहेत आणि जवळजवळ यांचा 5 वर्ष लग्न होऊन झालेलं आणि आता पूजा आणि दुपारी आमका महाप्रसाद घालणार आहोत. तर ह्या व्हिडिओत मी पूर्ण दाखवणार आहे भाग तुमका. हे बघा आता होट्या भरतात इकडे. आता सत्यनारायणाच्या पूजेक इकडे बसणार त्याच्यासाठी पहिली होटी भरूची लागतात. हे बघा आमचे भटजी काका आता इकडे सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद बनवतात. इकडे हे प्रसाद बनवणार भारी ऐकलास आणि पूजाही सांगणार भारी. बघा कसं प्रसाद गरगरावून बनवतात. काका काय काय टाकलं प्रसाद मध्ये? डाळडा टाकला. हा हा. डाळडा तापवल्यानंतर रवा भाजून घेतलेला. हा. रवा भाजून झाल्यानंतर दूध, पाणी हा आणि नंतर मग साखर. असं आता पूर्ण तयार झालेलं. हा तयार झालेला आहे. हे बघा कसं प्रसाद तयार झालेलं बघा सत्यनारायणाचं. ते प्रसाद बनवलं जातं आपल्या कोकणात. बघा इकडे पूजेक सुरुवात झालेली आहे आणि तुमका आता पूजेक दाखवते. इकडे पूजा आता घरात चाललंय मी इकडे. दोन्ही नाळ आता उजव्या हातात पळी घ्यायची आणि तू हळद कुंकूचा कंडा करतो हातू घे. त्याने एका विड्यावर पाणी सोडल्यानंतर आपण हळद कुंकू घालायचं. वक्रतुंड महाकाय सर्वकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देवो सर्वकार्येषु सर्वदा. महागणपतये नमः. मुखवासार्थे पूगी फलतांबूलम सुवर्ण पुष्पम दक्षिणामध्ये. आता एक वेळा मी दुसरा म्हटल्याशिवाय दुसऱ्या विड्यावर पाणी घालायचं नाही. दक्षिणंज समर्पयामी हरिद्रा कुंकुमम सौभाग्यद्रव्यम समर्पयामी. आता दुसरा विडा आणि पहिला नारळ त्याच्यात पाणी सोडायचं आणि मग हळद कुंकू घालायचं.
श्री कुलस्वामिनी कुलदेवताभ्यो नमः मुखवासार्थे पूगी फलताम्बूलं सुवर्णपुष्पं दक्षिणञ्च समर्पयामि नारिकेलफलं समर्पयामी हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामी। आता तिसऱ्या विड्यावर पाणी सोडायचं आणि हळद कुंकू घालायचं। श्री ग्रामदेवताभ्यो नमः ठाणेश्वर देवताभ्यो नमः मुखवासार्थे पूगी फलताम्बूलं सुवर्णपुष्पं दक्षिणञ्च समर्पयामि नमस्कारान् समर्पयामि हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि। चौथ्या विड्यावर श्री ग्रामदेवताभ्यो नमः गंभीरेश्वर देवताभ्यो नमः मुखवासार्थे पूगी फलताम्बूलं सुवर्णपुष्पं दक्षिणञ्च समर्पयामि हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि। आता पाचवा विडा आणि दुसरा नारळ। श्री वाडी भिगानवंदे देवताभ्यो नमः मुखवासार्थे पूगी फलताम्बूलं सुवर्णपुष्पं दक्षिणञ्च समर्पयामि नारिकेलफलं समर्पयामि हरिद्रा कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि। आता 2 नंबरचा विडा की नाही तिकडनं तू हातात घे, तसं तू पण हातात घे 2 नंबर, आणि 1 नंबरचा नारळ तू हातात केलं तसं तू पण घे, आणि दोघांनी अक्षता घ्या चौघांनी। खाली खाली ये ना और बस त्यांचे पडलं त्यांचे पडलं। ही जाणकार माणसं आपल्या गावातली, त्यांच्या आता पाया पडतं तिकडे। कोकणी राजा तुम्ही या सौभाग्यवती भव। देवताभ्यो कुलदेवताभ्यो ग्रामदेवताभ्यो स्थानदेवताभ्यो नमः आचार्य देवताभ्यो नमः अतिथि देवताभ्यो नमः राष्ट्रदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। सुमुख जैव कपिलो जनकालंबोदर्श विकट विनाशगणाधिपां धूम्रे केतुगणाध्यक्ष बालचंद्रोपजानना द्वादशैतानि नामानि पठेत् विद्यारम्भे विवाह संगमे संकटे चैव विघ्नस्तस्याद्य शुक्लाम्बरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं सर्वविघ्नोपशान्ते सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवसुवार्धदिगे शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलम् ऐषामृते अस्तु जनार्दन विनायकं गुरुवन् ब्रह्मविष्णु महेश्वरं सरस्वती प्रणम्यादो सर्वकार्यार्थसिद्धये अभिस्मितार्थसिद्धये पूजतुया सुरासुर सर्वविघ्नस्ते गणाधिपते नमः सर्वेषां लब्धकार्येषु त्रयस्य गुणेश्वरं देवादुषन्नासिद्धि ब्रह्मेजा जनार्दन श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुज्ञापनमानस्य अद्य तिथिव्रान्ति विष्णुधिश्री स्वेद्वार्कल्पे वैभव सुरमनन्दरे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षप्रदण्डे जम्बूरुपेदण्डकाणि उदार्या कृष्णवर्णोत्तरत्रिः वीरविक्रमानित्य नृपते कालयुक्तनाम संवत्सरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतु वैशाख मासे शुक्ल पक्षे सप्तमी शुभतिथो मंगलवार शुभवासर पुष्प शुभ नक्षत्रे वृद्धि शुभ योगे करण शुभ कारणे कर्क राशि स्थिते चंद्रे मेष राशी मम आजोडून नाही नुसते आता लक्षात ठेवायचे।
आत्मना सकल शास्त्र श्रुति स्मृति पुराणोक्त पद प्रार्थ्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम अस्माकं सकल कुटुंबानां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य सकल ऐश्वर्य प्रार्थ्यर्थम सकल पीडा परिहार्थ मनसे स्थित सकल मनोरथ सिद्ध्यर्थम शारीरिक वाचिक मानसिक सुख प्रार्थ्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम विवाह प्रीत्यर्थ श्री सत्यनारायण देवता पूजनम अक्षरात आम्हाला सोडायच्या खाली आणि करिष्ये म्हणायचं, 2 वेळा परत पाणी सोडायचं. श्री सत्यनारायण देवता पूजनंच करिष्ये निर्विघ्नं महागणपती पूजनम कलशघंटादि पूजनम तथा च वरुण नवग्रह गणपतादि देवतानां अष्टलोकपाल देवतां स्थापनं कुलं करिष्ये. दीपं समर्पयामि आवाहितदेवताभ्यो नमः. धूपं समर्पयामि धूपदेवताभ्यो नमः. दीपदेवताभ्यो नमः. आवाहित देवताभ्यो नमः. अपरखाद्यनैवेद्यं समर्पयामि. प्राणाय नमः, अपाराय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः. प्रत्यक्षमणिवेदं मदेवानि प्राणाय नमः, अपाराय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः. कामरत 4 वेळा पाणी सोडा. उत्तरावृक्षं समर्पयामि. हस्तवृक्षालं समर्पयामि. उपवृक्षालं समर्पयामि. आचमन्यं समर्पयामि. परत तुम्हाला गंध फुल घाला. सरळ कामरत गंध फुल बोलता बरोबर. सर्वांगे जुळकस्तेतान महाराजे गरमादित्योश्वेतारजी देवदत्तदेवतां श्री सत्यनारायण महान अवमिस्मान् समर्पयामि. तुलास्वाम्यं ब्रह्मविष्णुमेश्वरं वासुदेव जगन्नाथ सदा संकर्षणो सद्युक्तशरणं दर्शनं भवतु वियाते. आखण्डलोके भगवान् देवदेवती सुदान् वरुणं वदेश्वरं महादुष्टं सदाशिवं ब्रह्मणं दयिता सर्वे देवी परा पांचुदय सदान् कीर्ति लक्ष्मी मेधा वृष्टि श्रद्धा क्रियान्मति बुद्धि दया पूजान्ते कंदे दुष्कर्मादरान् एकेत भावेन देवतं समांगदान्. थोरल्या काय नाश्ता लावलेला होता बघा. श्री सत्यनारायण महाराज की जय. श्री मंगलम
दर्शन मात्रे माने कामना पूर्ति जय देव लंबोदरी मामर परिवर वंदे माता भट्टाये सदनम संकटी पावावे निर्माणी रक्षावे सुरवंदे जय देव जय मंगलमूर्ति ओ श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मान कामना पूर्ति जय देव मंगलमूर्ति श्री सत्यनारायण महाराज की जय। तर बाळकृष्ण राजाराम मुंडे यांचा मुलगा नली त्याचं लग्न म्हणजे बरीच वर्ष झाली, परंतु ते काही अडचणीमुळे श्री सत्यनारायणची महापूजा घालता आलेली नव्हती, तरी यंदा त्यांनी श्री सत्यनारायणची महापूजा असते घातलेली ती मान्यता करून घे। त्यांच्या वैवाहिक जीवनात कुठल्याही प्रकारे काही त्रास होता कामा नये। अखंडित त्यांचे म्हातारे घोटाळा, त्यांच्या घरात काही आजारपणा असेल, क्लेश असतील, भूत अपरेत सुंदरी काही त्रास असेल पूर्णपणे बाहेर जाऊ नये। अखंडित लहान मुलांपासून सगळ्यांची कल्याण कर, रक्षण कर आणि ज्यावेळी हा कार्यक्रम आपल्याला पाहत येऊ अखंडित सगळ्यांचे रक्षण द्या आणि एक पासून द्या। आनंदी आनंद परत राणी रक्षा करा। कलशावर ठेवले तामानात तांदळाची राख, त्यावर ठेवले बालकृष्ण भात, बालकृष्णाला वाहिली फुलं आणि तुळशीचं पान, टिकून रावणमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान। दिगंबराला औदुंबराची सावली, दत्त दिगंबराला औदुंबराची सावली, सत्यनारायण पूजेच्या दिवशी नाव घेतले तरी रावणला जन्म देणारी मावली। सत्यनारायणच्या पूजेचं उपासकरी जोडा म्हणून ही भाट कंपनीने विलासवारी यांचा जोडा इकडे आणि ती आता दर्शन घेतात तिकडे। आता त्याच्यात हळद कुंकू आहे घालायची सर्व देवी तो देवी अबीरवर गेला आणि तुमच्या लावून तुमच्या हळद कुंकू लावून घ्यावं। सत्यनारायणची पूजा इकडे बांधलेली आहे आणि त्या निमित्त उपळा आणि मंचेनरी इकडून लिहिली पाहुणी तुमका दाखवते इकडे दर्शनासाठी लिहिलेली आणि पाहुणी बसले तिकडे उपळ्याकडून लिहिलेली आहेत उपळा आणि मंचा। ही बघा काकांची जेवणी म्हणून अशी दिली जाता, ही दक्षिणा असता ही बघा।
बघा मसाल्याचं काम चालू झालेलं आहे इकडे आणि इकडे मसाला लावतो तिकडे थोड्या वेळाने इकडे जेवण बनवणार त्याच्यासाठी ही तयारी चाललेली आपण जेवणासाठी इकडे बटाटे कापतात. आता तयारी चालली आहे इकडे बटाटे कापण्याची. आता भाजी तयार करणार वांगी आणि बटाटे या ते आमची आजीबाई इकडे बटाटीचं काम करता धुवून बिवून देता बटाटे या आणि इकडे कापतात बारीक करतात. हे बघा जनता भाजी इकडे तयार करतात इकडे फणसाची. ही आमची मंगल अजून थंडा पिता आहे बघा. ते काय म्हणजे ते का गरम होता ना त्याच्यामुळे थंडा पण लावलेला आहे इकडे माणसांका. हे बघा ही फणसाची भाजी अशी तयार करतो तिकडे. हो पेमा अगो काय भाजी करतास? हा 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 भाई आटा पटापट हात उकल जरा. हो मिनेल ताई बघा काय खाता ती काय पिता सरबत की काय थंडा पितो? थंडा पिता बघा गरम होता ना त्यामुळे इकडे माणसांना थंडा दिलेला. हो बघा राजू म्हणतो आमचं कायम तो घरनं मोठ्या मोठ्या कार्यक्रमात तो जेवणा बनवता आणि बघा डाळ कशी बनवला ना ते एकदम सुरसुरीत. हे बघा डाळ झालेली आहे आणि इकडे भात झालेलो अजून भाजी होऊची आहे. हो बघा भात हो कायम उपसक असता. ही मोठी मोठी तपला उपा असता तो मोठी मोठी ह्याच्याकडे भांडी होती बघा त्याच्यात तो भात काढून ठेवणार अशी घमेलात ना थंड होण्यासाठी म्हणजे लोकांना लवकर जरा पटकन खाता येता हो त्याच्यासाठी हो थंड करता भाता. आता बटाट्याची भाजी घेऊन इलेलो आता ते शिजत टाकणार इकडे बटाटे आणला ना. तुमका जर हे घरनं बिरणं हवं असतील ना तर आमका कॉल करा तुमका हे घरनं मिळतील पण त्यांचं रेट पण भारी हा. हा बघा मसाल्याची जोरात तयारी चालू आहे इकडे. आता पूजा झाल्यानंतर जेवण इकडे देणार त्याच्यासाठी ही तयारी आहे जोरात. बघा माणसांची काय सोय आहे ती बघा इकडे भाजी करणाऱ्यांची. चाय फरसाण चिवडो खातात इकडे माणसात. जवळजवळ भाजी आता तयार होई दिलेली आहे जनता भाजी म्हणून. ही मंगल आता जरा भूक लागली ती काय नाश्ता देतो तिकडे खाता बघा कशी आहे ती. हे बघा तो फरसाण जरा कडक आहे त्याच्यामुळे चाय बुडवून खातो. नरम हा पापडी. चमचो काय गोल का चमचो त्याचं मस्त खाल्लं असतं गो. हो जरा वरती तरी बघा. काय घेऊन काय इलस? अरे फणसाची भाजी आज पूजा आहे ना. हा हा जनता भाजी आहे जनता. हे बघा काय जनता भाजी तयार करून घेऊन गेलेला. हे बघा आमटी आमटी येणारी एकदम सुरसुरीत आमटी बनवलेली आहे. अरे भाजी दाखव बघूया भाजी दे दिनेश भाजी दाखव. ही बघा जनता भाजी तयार झालेली एकदम स्पेशल जनता भाजी आहे.
कचरा आहे पक्की व्हिडिओ करायचा, चांगला व्हिडिओ करायचा. पूर्ण व्हिडिओ बघा पूजेचा महाप्रसाद चालू झालेला आहे. इकडे जेव बसलेत लोक. मी आता जेवण करतो तिकडे. इकडे वाढणारे वाटतच जेवणच. बघा इकडे उपासकरी जेवतच खोली येतात. महाप्रसादी इकडे चालू झाली आहे जोरात. तिकडे जेवण करतो तिकडे माणसा. गुढी डाळ आहे ना. जेव्हा तुमका भरपूर जनता भाजी पण येता पाठोपाठा. आता बघितच राहा ह्याच्यारी कसा आळा मारीत. जनता भाजीवर जोर आहे सध्या. इनके भात खाली जाना खाली. आता जो भात दिलो जरा भात तिकडे कमी पडता. वाटतो तिकडे. अरे का जनता भाजी घेऊन ये पटकन. हा जनता भाजी बोलले ते मुंबई करी. आता बघा कसा आळा मारतील. कसं खाता तो बघा कोचून कोचून. बघा महाप्रसादी चालू झालेली आहे इकडे पूजेची. इकडे जेवण करतात माणसा. मग उडव तू कावा टिळ कावा. कितपत जनता भाजी कितपत झाली हटळे हो धटळे खावा तुम्ही. हा कशी आहे भाजी. एकदम सुंदर मस्त पैकी. लाडू पण होता लाडू. होय जनता भाजी कशी आहे. मस्त ना. हा पापड होत. हे पापडावले रे इकडे. पापड होत.
लोकांची गर्दी वाढत चाललेली आहे. इकडे जेवतात. आता हे खेळून बिळून इलेले होते इकडे क्रिकेट खेळून आणि आता जेवणार ताव मारतात इकडे. मने मीठ घेऊन ये जा.